सध्या अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर सर्वत्र एकच प्रश्न विचारला जात आहे. राज्याच्या राजकारणात यापुढे काय होणार? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधीच ज्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला, त्या अपघाताबद्दल संशयाची धूळ उडू लागली आहे. अनेक तांत्रिक आणि राजकीय मुद्दे पुढे येत आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांनी उपस्थित केलेले आक्षेप आणि एकामागून एक केलेले दावे यामुळे या प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे ते एका महत्त्वाच्या गोष्टीकडे, ब्लॅक बॉक्सकडे. विमान अपघात झाला की सर्वप्रथम चर्चेत येतो तो शब्द म्हणजे फ्लाइट डेटा रेकॉर्डर. हे उपकरण विमान उड्डाणापासून ते लँड होईपर्यंतच्या संपूर्ण प्रवासातील तांत्रिक माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवते. वैमानिकांचे कॉकपिटमधील संभाषण, एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत झालेला संवाद, विमानाचा वेग, उंची, दिशा, हवामानाची स्थिती, ऑटो पायलट स्टेटस, इंधन साठा, हे सर्व तपशील त्यामध्ये सुरक्षितपणे जतन केले जातात. हा ब्लॅक बॉक्स प्रत्यक्षात काळा नसतो, तर तो केशरी रंगाचा असतो. अपघातानंतर सहज सापडावा म्हणून तो विमानाच्या मागील भागात बसवला जातो. मात्र या प्रकरणात सुरुवातीला फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्स नष्ट झाल्याचे वृत्त आले आणि गोंधळाची जागा संशयाने घेतली. ताज्या माहितीनुसार त्यातील डेटा डाउनलोड करण्यात यश आले आहे. म्हणूनच आता या अपघाताचे नेमके सत्य बाहेर येते का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातील दोन मुद्दे विशेष महत्त्वाचे आहेत. पहिला मुद्दा, मुंबईहून उड्डाणापूर्वी बारामती एटीसीशी संपर्क साधला असता दृश्यमानता व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले. परंतु 1.25 तासानंतर पुण्यानजीक आल्यानंतर मात्र दृश्यमानता कमी असल्याचे सांगण्यात आले. दिवस जसजसा चढतो तसतसा प्रकाश वाढतो, मग दृश्यमानता अचानक कमी कशी झाली? दुसरा मुद्दा, हे विमान एका मिनिटात 15 किलोमीटर अंतर पार करू शकत होते का? उतरतेवेळी वेग कमी असतानाही अचानक काय घडले? अनुभवी वैमानिकाचा अंदाज चुकला का? गो राऊंड केल्यानंतर धावपट्टी दिसत असल्याचे सांगितले गेले, मग उतरतेवेळी विमान कलंडले कसे? या सर्व प्रश्नांची तांत्रिक आणि तार्किक उत्तरे मिळणे गरजेचे आहे. या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच DGCAने उच्चस्तरीय समिती स्थापन करून विशेष ऑडिट सुरू केले आहे. तसेच विमान दुर्घटना अन्वेषण ब्युरोनेही तपास हाती घेतला आहे. विमान अपघात आणि तांत्रिक बाबींची सखोल चौकशी करण्याची क्षमता या दोन संस्थांकडेच आहे. CBI चौकशीची मागणी होत असली तरी तांत्रिक तपासासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रणा DGCA आणि AAIBकडेच उपलब्ध आहे. आता सगळ्यांचे लक्ष त्या ब्लॅक बॉक्समधील डेटाकडे आहे. त्यातूनच या अपघातामागचे खरे कारण स्पष्ट होईल. तो तांत्रिक बिघाड होता, मानवी चूक होती की आणखी काही? तुर्तास रोहित पवार यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि DGCA आणि AAIBचा तपास यातून या प्रकरणाची उकल होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. राज्याची नजर आता सत्याकडे लागली आहे.